नमस्कार. कधी-कधी एखादी छोटीशी घटना एका मोठ्या वादळाची चाहूल देऊन जाते. आज आपण अशाच एका प्रकरणाचा माग घेणार आहोत, ज्याने देशाच्या सुरक्षेवर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. म्हणजे बघा, दिल्लीत एक स्फोट होतो आणि सुरुवातीला काय वाटतं की असेल काहीतरी एक सामान्य घटना. पण ह्या एका ठिणगीने तपासाची अशी काही वाट पेटवली की त्यातून जे सत्य समोर आलं ते पाहून संपूर्ण देश हादरला. प्रश्न हाच आहे की पडद्यामागे नेमकं काय शिजत होतं? तर या सगळ्या कथेची सुरुवात होते फरीदाबादपासून. इथे एका कारवाई दरम्यान तपास यंत्रणांच्या हाती असं काहीतरी लागलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सुरुवातीला हे सगळं प्रकरण अगदी साधं सरळ वाटत होतं. दिल्लीत एक स्फोट झाला, तपास यंत्रणा कामाला लागल्या. पण खरी गोष्ट सुरू झाली 10 नोव्हेंबरला. फरीदाबादमध्ये एका व्यक्तीला अटक झाली आणि तिथून या तपासाला असं वळण मिळालं की एका महाभयंकर कटाचा सुगावा लागला. आणि ती निर्णायक घटना होती ही अटक. फरीदाबादमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं, जो काश्मीरचा रहिवासी होता आणि व्यवसायाने एक डॉक्टर होता. हो, बरोबर ऐकलत, एक डॉक्टर. आणि याच गोष्टीमुळे हे प्रकरण जास्तच गंभीर बनतं. आता त्या डॉक्टरकडून काय जप्त झालं असेल याचा अंदाज लावा. तब्बल 2900 किलो स्फोटकं. हा आकडा किती प्रचंड आहे याची कल्पना करा जरा. पण थांबा, गोष्ट इथेच संपली नाहीये. तपास जसजसा पुढे गेला तशी आणखी एका ठिकाणी धाड टाकण्यात आली. आणि धक्कादायक म्हणजे काय, तर इथेही एका डॉक्टरलाच अटक झाली. यावेळी एक महिला डॉक्टर होती. आणि या दुसऱ्या धाडीत सापडली आणखी 2500 किलो स्फोटकं. म्हणजे विचार करा, हा आकडा आता कुठे जाऊन पोचला असेल. हा काही साधा साठा नव्हता. हे तर देशात मोठ्या विध्वंसाच्या तयारीचं सामान होतं. नाही, ह्या फक्त काही सुट्ट्या कारवाया नव्हत्या. तपासात जे समोर आलं ते होतं एका संघटित नेटवर्कचं जाळं, ज्याला म्हणतात स्लीपर सेल. तर हे स्लीपर सेल म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे लोक असतात जे सामान्य माणसांसारखे आपल्या आजूबाजूलाच राहतात, काम करतात, वावरतात. पण ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. आणि एकदा सिग्नल मिळाला की ते आपल्या मिशनसाठी सक्रिय होतात. आणि सगळ्यात जास्त चिंताजनक आणि धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की या प्रकरणात आत्तापर्यंत अटक झालेले 5ही जण डॉक्टर आहेत. हो, ज्या पेशाला आपण जीवनदाता मानतो त्याच पेशातले लोक या भयंकर कटात सामील असल्याचा आरोप आहे. या धोकादायक नेटवर्कला आता काही चेहरे मिळाले होते. अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे डॉक्टर अहमदा मोहिउद्दीन जुबेर हांगरगेकर, डॉक्टर अदिल अहमद, डॉक्टर मुजाम्मिल आणि डॉक्टर शाहिना. जप्त केलेल्या साहित्याची यादी पाहिली तर या कटाची भीषणता लक्षात येते. IED बनवण्यासाठीचं साहित्य, पिस्तूल, AK-46 सारख्या अत्याधुनिक रायफल्स आणि प्रचंड दारुगोळा. ही एखाद्या मोठ्या हल्ल्याचीच तयारी होती हे स्पष्ट दिसतंय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली, शस्त्र सापडली, पण याचा नेमका अर्थ काय? हा धोका खरंच किती मोठा होता? चला याची जरा तुलना करून पाहूया. आपल्याला सगळ्यांना पुलवामा हल्ला आठवत असेल. कसा संपूर्ण देश हादरला होता. त्या भीषण हल्ल्यात फक्त 40 किलो RDX वापरण्यात आलं होतं आणि त्यात आपण आपले 40 जवान गमावले. फक्त 40 किलो. आता जरा तुलना करून बघा. पुलवामा हल्ल्यात वापरली गेली फक्त 40 किलो स्फोटकं आणि इथे जप्त झाली आहेत तब्बल 3900 किलो स्फोटकं. यातून होणाऱ्या विध्वंसाची कल्पना करणंही किती अवघड आहे. या संपूर्ण प्रकरणातून एकच गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. ही केवळ काही लोकांची अटक किंवा स्फोटकांच्या जप्तीची घटना नाहीये. हा आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी एक खूप मोठा आणि गंभीर इशारा आहे. हे खरं आहे की या जप्त केलेल्या स्फोटकांचा दिल्लीतल्या स्फोटाशी थेट संबंध अजून तरी सिद्ध झालेला नाहीये. पण तो मुद्दा तितका महत्त्वाचा नाहीये. महत्त्वाचं हे आहे की एवढा मोठा शस्त्रसाठा देशात सापडतोच कसा? आणि हेच या संपूर्ण प्रकरणाचं सार आहे, नाही का? काही वेळा आपल्याला एखादी घटना वरवर खूप साधी वाटते, पण ती एका मोठ्या आणि भयानक वादळाची सुरुवात असू शकते. ही घटना एका अगदी मूलभूत प्रश्नावर येऊन थांबते. जेव्हा समाजात प्रतिष्ठित मानले जाणारे सुशिक्षित लोकच अशा कटांत सामील होतात, तेव्हा मग सुरक्षेची नेमकी व्याख्या काय करायची आणि आपण खरंच किती सुरक्षित आहोत हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.